ITI प्रवेश 2026-27 कॅपराऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळाली आहे त्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, आपणास सीट तर मिळाली, पण पुढे काय तर आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सीट मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण बघायचं आहे फर्स्ट ॲडमिशन राऊंड म्हणजे आपणास ॲडमिशन घेण्याची मुदत किती आहे। तर इथे आपण ITIच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे 3 जुलै ते 7 जुलैच्या मध्ये या 5 दिवसामध्ये आपण ही ॲडमिशन घ्यायचं आहे। आज 3 तारीख आहे म्हणजे आपल्याकडे 4 दिवस हे उरलेले आहेत। तर इथे आपण बघायचं आहे की आपल्यास जी सीट मिळाली आहे सर्वप्रथम आपण आपले लॉग इन करून घ्यायची आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपण जी आपणास सीट मिळाली आहे त्या आपण सीटचे प्रिंट काढून घ्यायचे आहे। आपण अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय आपण करायचं आहे की जे डॉक्युमेंट आपण ॲप्लिकेशन करतेवेळी अपलोड केले होते, मग कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचा शाळा सोडलेला दाखला असेल, डोमेसाईल असेल, मार्क लिस्ट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ते सर्व डॉक्युमेंट आपण एकत्र करायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंटचे 2 सेट झेरॉक्स आपण काढून घ्यायचे आहे आणि आपण कॉलेजमध्ये व्हिजिट करायचे आहे। तिथे गेल्यानंतर आपण आपले ॲडमिट कार्ड त्यांना आपले अलॉटमेंट लेटर त्यांना दाखवायचे आहे। मग तिथे आपले हे पूर्णपणे डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ओरिजिनल 1 सेट आणखी झेरॉक्स कॉपी इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज आपल्याकडे ठेवून घेईल आणि एका झेरॉक्स सेटवरती आपणास व्हेरीफाय ओके म्हणून शिक्का मारून आपणास परत ते करतील। शिवाय जे डॉक्युमेंट इन्स्टिट्यूट ठेवून घेईल त्या डॉक्युमेंटची पण पोच पावती ही आपणास मिळेल आणि पोच पावती मिळाल्यानंतर आपण जी काही आहे त्या कॉलेजची फी वगैरे कॅटेगरी वाईज फी वेगळी असेल आणि जे काय आपणास फी भरावायची आहे ती आपण फी भरायची आहे आणि एकदा का आपण फी भरली आणि आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आणि आपण डॉक्युमेंट यांच्याकडे सबमिट केले तर आपला प्रवेश हा निश्चित झालेला असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितले की सीट अलॉटमेंट तर झालेली आहे, मात्र पुढची प्रोसेस काय। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा विविध ITIच्या माहितीसाठी आपल्या चॅनलशी कनेक्टमध्ये राहा। जय हिंद, जय भारत।